आसेरी गड, पावसाळ्यातला अविस्मरणीय प्रवास, इतिहास, निसर्ग आणि एक भावनिक अनुभव। आज रविवार 5 जुलै 2026, पावसाळ्याची सुरुवात, रिमझिम पाऊस, हिरवगार निसर्ग आणि मनात एकच ओढ, ऐतिहासिक आसेरी गड। आज रविवार असल्यामुळे पहाटेपासून मोठ्या प्रमाणात शिवभक्त, गडप्रेमी, निसर्गप्रेमी आणि ट्रेकर्स आसेरी गडावर चढण्यासाठी आले होते। मुंबई अहमदाबाद महामार्गावरील वाडा खडकोना गावात गाड्यांची मोठी पार्किंग दिसत होती। जय शिवराय मंडळी, नमस्कार। मी अरविंद बेंडगा। मित्रांनो, आज आपण पालघर जिल्ह्यातील प्रसिद्ध अशा एका गड किल्ल्यावरती चढणार आहोत आणि तो गड म्हणजे आसेरी गड। आणि आज तारीख आहे 5 जुलै 2026, वार आहे रविवार। आजच्या दिवशी मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रभरातून शिवप्रेमी, गडप्रेमी आसेरी गडावर ट्रेकिंग करण्यासाठी आलेले पाहायला मिळत आहेत। दुपारी 12 वाजता आम्ही आसेरी गड चढायला सुरुवात केली। आमच्या सोबत विविध गावातील, विविध जिल्ह्यातील अनेक गडप्रेमी होते। लहान मुले, तरुण तरुणी, ज्येष्ठ नागरिक, प्रत्येकाच्या चेहऱ्यावर आनंद आणि डोळ्यात गड सर करण्याची उत्सुकता दिसत होती। मित्रांनो, आपण आसेरी गडावर ट्रेकिंग करतोय। आज रविवार आहे, त्यामुळे मोठ्या प्रमाणात शिवभक्त आणि गडप्रेमी आसेरी गडाची ट्रेकिंग करत आहेत। आणि तुम्ही वाडा खडकोना गावातून आसेरी गडावर जर ट्रॅक करत असाल तर तुम्हाला मागे दिसत असेल अशा पायवाटेने ठिकठिकाणी काही आता शिवभक्त प्रतिष्ठानांनी पायऱ्या वगैरे बनवलेल्या आहेत। तर काय मधून अशा दगडांनी बनवलेल्या पायऱ्या आहेत। या पायरीवरून आपल्याला आसेरी गडावर चढावं लागतं। ही आपली सुरुवात आहे, अजून तर खूप पुढे चढायचं आहे। चला हळूहळू जाऊया पुढे। आणि काही आपण ज्यांच्यासोबत आलेले आहोत तेही इथे पुढे थांबलेले आहेत। आणि ही पार्टनर लोक पुढे चाललेले होते, ते सर्वजण थकलेत आणि इथं थांबलेत, बसलेत। तुम्हाला दिसत असेल आमच्या हातामध्ये प्लॅस्टिक आहे भरपूर, पण आम्ही हा प्लॅस्टिक जसा घेऊन जातोय तसा परत घरीही घेऊन जाणार। सो तुम्ही ही गडावरती येत असाल तर प्लॅस्टिकची बॉटल जे काही घेऊन याल ते रिटर्न आपल्या बॅगेत किंवा वरती जर कचराकुंडी असेल तर तिथेच टाका। काय रे केतन, हटलास? सगळेजण थकला। मस्त पाणी जिराक येत आहे ना, पाण्याचा आनंद घेत घेत आम्ही चढत आहोत। रिमझिम पाऊस सुरू होता। धुक्याची हलकी चादर डोंगरावर पसरलेली होती। प्रत्येक पाऊल टाकताना निसर्ग मन जिंकत होता। थकवा आला की थोडा वेळ थांबत होतो आणि पुन्हा नव्या जोमाने पुढे निघत होतो। बापरे, एवढे लवकर? गर्दी हवी ना? आपलं सबस्क्रायबर मित्र मिळलं ते सकाळी 9:30 वाजता चढेल। वरती फार गर्दी आहे सा, म्हणजे पायरीच्या तिकडची चढाया पण भेटेल का नाही भेटेल असं सांगायला लागला नांगू आता। पावसाळ्यात आसेरी गडावर चढण्यासाठी येत असाल तर या रस्त्याने जेव्हा वाडा खडकोनाच्या दिशेने आसेरी गडावर तुम्ही चढणार तर आपल्याला दगड मातीची अशी पायवाट सापडते। मध्ये मध्ये काही ठिकाणी पायऱ्या आहेत, पण पाणी जास्त असल्यानंतर जो पाणी आहे ते या वाटेने, म्हणजे या पाय वाटेने खाली येतो। त्यामुळे छोट्या मोठ्या दगडी सरकलेल्या असतात, त्याच्यामुळे चालताना जरा सावकाश, व्यवस्थित, हळूहळू
आसेरी गडावर चढा आणि उतरा. ट्रेकिंग करत करत चढलो आहे आणि थोडंसं वरती आल्यानंतर इथे एक मोकळी जागा आहे. तर जे ट्रेकर्स थकून येतात, गडप्रेमी थकून येतात, ते थकल्यानंतर इथे येऊन थोडासा विसावा करतात, आराम करतात. आता आपणही इथे थोडा वेळ थांबलो होतो, आराम केला. आता आपल्याला डायरेक्ट चढायचं आहे. इथून आपल्याला आता सरळ या आसेरी गडावर चढावं लागेल. आपले जे मित्र आलेले होते ते पुढेच गेलेत, कारण आपण व्हिडिओ शूट करत हळूहळू मागून जातोय. चला मग, आता पाऊसही येणार आहे. दुपारचा 1 वाजला आहे. आता भरपूर असे शिवप्रेमी, गडप्रेमी या आसेरी गडावर आजच्या दिवशी चढायला आलेले दिसत आहेत. सो चला पुढे आपण ही आलेले शिवभक्त, गडप्रेमी, ट्रेकर्स आता हळूहळू काही जण चढत आहेत तर काही जण उतरत आहेत. काही जण सकाळी 8-9 वाजता येतात या आसेरी गडावर चढायला आणि मग चढल्यानंतर लवकर उतरतात. आपण लेट आलो त्याच्यामुळे आता आपण आसेरी गडावर चढतो. पूर्ण वातावरण हे धुकाधुकाचं झालेलं आहे. सो चला, भरपूर गडप्रेमी शिवभक्त चढत आहेत. आसेरी गड हा भरपूर सारे आपले मित्र या ठिकाणी भेटत आहेत. आसेरी गड हा खऱ्या अर्थाने पावसाळ्याच्या सुरुवातीला जेव्हा तुम्ही चढायला याल तर आसेरी गडावरचे जे निसर्ग आहे ते अप्रतिम आपल्याला पाहावयास मिळतं. जे निसर्गप्रेमी आहेत ते सुद्धा या पावसाळ्याच्या वेळेस आसेरी गडावर चढत असतात. त्यानंतर आसेरी गड प्रेमी जे आहेत तेही या आसेरी गडावर चढत असतात. इथून तुम्ही दरी बघू शकता, दृश्य बघू शकता. सुंदर असं निसर्गाचं रूप यावेळेस आपल्याला पाहायला मिळत आहे. धुकाही हळूहळू यायला लागलेला आहे आणि पूर्ण वातावरण थंडगार आहे. हा आनंद शब्दात तुमच्यासमोर मांडू शकत नाही. वाव, असा जर आनंद घ्यायचा असेल तर घरात बसून झोपून हा आनंद घेता येत नाही. त्याच्यासाठी घरातून बाहेर पडावं लागतं आणि अशा ठिकठिकाणाला भेटी द्यावे लागतात. थोडे अंतर पार केल्यानंतर आम्ही वाघोबा देवाच्या स्थानाजवळ पोचलो. सर्वप्रथम वाघोबा देवाला आणि निसर्ग देवाला मनापासून नमस्कार केला. हे वाघोबा देवा, आज आम्ही तुझ्या आसेरी गडावर आलो आहोत. सर्व शिवभक्तांचा प्रवास सुखरूप होऊ दे. प्रत्येकाला हा इतिहास अनुभवता येऊ दे आणि सर्वजण सुरक्षित आपल्या घरी परत जाऊ दे. ही प्रार्थना करून आम्ही पुन्हा पुढच्या प्रवासाला सुरुवात केली. बरेचसे आजच्या दिवशी गडप्रेमी शिवभक्त या ठिकाणी आसेरी गडावर चढायला आलेले आहेत. आपणही आसेरी गडावर चढतोय. आज बरेच सारे पर्यटक या आसेरी गडावर ट्रेकिंग करण्यासाठी, गड बघण्यासाठी, महाराजांचा इतिहास जाणून घेण्यासाठी आलेले आहेत. सो या सर्वांसोबत आज आपण आसेरी गडाचा इतिहासही बघतोय. त्या ठिकाणचे ऐतिहासिक वास्तू, इतिहास, सर्व गोष्टी पुढे बघणार आहोत. आता समोर होत्या कातळात कोरलेल्या ऐतिहासिक पायऱ्या. शेकडो वर्षापूर्वी तयार झालेल्या या पायऱ्या पाहून त्या काळातील कारागिरांचे कौशल्य पाहून आश्चर्य वाटत होते. पुढे गेल्यावर लोखंडी शिडीपाशी मोठी गर्दी दिसली.
सुरुवातीला वाटले काय झालं असेल, पण समजले की वरून उतरणारे आणि खालून चढणारे असे दोघांनी एकाच मार्गाचा वापर करावा लागत असल्याने सर्वजण संयमाने आपली वेळ येण्याची वाट पाहत होते. वरून उतरणारे सर्व ट्रेकर्स खाली आल्यानंतर आमची वेळ आली आणि आम्ही उत्साहात ती लोखंडी शिडी पार केली. शिडी चढल्यानंतर खडकावर कोरलेला सुंदर मुकुट दिसला. त्यानंतर भव्य मुख्य प्रवेशद्वाराने आमचे स्वागत केले. त्या दगडी दरवाजातून आत जाताना जणू इतिहासाच्या अनेक शतकांपूर्वीच्या काळात प्रवेश केल्यासारखे वाटत होते. आपण आसेरी गडावर चढलोय. अखेर पाय वाटेने आपण चढलो. त्याच्यानंतर दगडाच्या पायऱ्या होत्या तिकडूनही चढलो. त्याच्यानंतर लोखंडी पायऱ्या लागल्या तिकडूनही. म्हणजे कठीण चढाई केल्यानंतर वरती सपाट जागा येते आणि इथून अजून आपल्याला थोडंसं चालावं लागेल. थोडंसं चालल्यानंतर वरती मग आपल्याला ऐतिहासिक अशा भरपूर वास्तू पाहायला मिळते. त्यामध्ये असतील तोफगोळे, पाण्याचे टाके, अजून काही अवशेष आपल्याला पाहायला मिळतात. सो पुढे तुम्हाला मी दाखवणारच आहे. वरती चढल्यानंतर सुरुवातीलाच तुम्ही पायी वाटेने आल्यानंतर या आसेरी गडावरती असलेले ऐतिहासिक 800 वर्षापूर्वीचा इतिहास आपल्याला पाहायला मिळतो. त्या ठिकाणी गडावर सापडलेले तोफगोळे लावलेले आहेत आणि सुंदरशी फ्रेम करून आपला इतिहास आपल्यासमोर मांडलेला आहे. त्यामुळे तुम्ही आलात तर ते तोफगोळे नक्की बघा. त्याच्यानंतर त्याच्याच आपण पुढे आलो तर इथे आपल्याला प्राचीन अवशेष सापडतात, म्हणजे बांधकामाचे. या ठिकाणी तुम्ही पाहत असाल कारण त्या काळी या आसेरी गडावरती गुजरातमधील काही राजांचाही याच्यावर वर्चस्व होता. त्याच्यानंतर पोर्तुगीज, सातवाहन अशा बऱ्याचशा राजा महाराजांच्या काळखंडातील हा आपल्याला इतिहास या आसेरी गडावर पाहायला मिळतो. या आसेरी गडावर ऐतिहासिक वास्तू भरपूर सापडतात. पाण्याचे टाके असतील, तोफगोळे असतील, पिण्याच्या पाण्याचे कुंड असतील, तलावं असतील किंवा इतर गोष्टीही या आसेरी गडावर आपल्याला पाहायला मिळतात. पण विशेष या आसेरी गडावर आल्यानंतर हा जो परिसर आहे, हा जो स्ट्रक्चर बांधकाम आहे, हा बांधकाम त्यावेळेस राजांचा महल होता असं सांगतात. आणि या ठिकाणी एक महाराजांचा सिंहासन होता, कारण या आसेरी गडावर बऱ्याचशा राजांचं वर्चस्व येऊन गेलं. किती 800 वर्षापूर्वीचा इतिहास या आसेरी गडावर आहे. या 800 वर्षामध्ये कितीतरी सल्तनी, कितीतरी राजे महाराजे या आसेरी गडावर येऊन गेले. त्यामुळे सर्वांचा इतिहास थोडा थोडा या आसेरी गडावर आहे. काही ऐतिहासिक पुरावे सापडतात तर काही गोष्टी सांगितल्या जातात, पण सगळ्या गोष्टींना ऐतिहासिक पुरावे मिळत नाहीत.
थोडे पुढे गेल्यावर शिव प्रतिष्ठानाच्या कार्यकर्त्यांनी शोधून काढलेल्या आणि जतन केलेल्या ऐतिहासिक तोफा पाहायला मिळाल्या. त्या तोफा पाहताना छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याचा इतिहास डोळ्यासमोर उभा राहिला. आसेरी गडाचा इतिहास. आसेरी गड हा पालघर जिल्ह्यातील अत्यंत महत्त्वाचा ऐतिहासिक किल्ला आहे. मित्रांनो, आसेरी गडावर आपण चढलोय, पण एवढा धुका आलाय की आता इथून इथे दिसत नाही. आपण अजून तर भरपूर गोष्टी आपल्याला पाहायच्या आहेत. जशा तुम्हाला दाखवता येतील तसे दाखवणार आहोत. पण अक्षरशः या आसेरी गडावर आलोय आणि इथला निसर्ग, इथला हा पाऊस, हा आलेला धुका पाहून मन एकदम भारावून गेलेलं आहे. आणि आता आपले मित्र जे पुढे आलेले आहेत त्यांनाही आपल्याला शोधायचं आहे. सो चला आता सर्व गोष्टी पाहूया आणि हळूहळू तुम्हाला बाकीच्या गोष्टी दाखवूया. समुद्र सपाटीपासून सुमारे 1680 फूट उंचावर वसलेला हा गड अनेक राजवटींचा साक्षीदार राहिला आहे. या गडावर कधी काली पोर्तुगीजांचे राज्य होते, त्यानंतर मराठे आणि पुढे इंग्रजांच्या ताब्यातही हा गड गेला. व्यापार मार्गावर लक्ष ठेवण्यासाठी आणि आसपासच्या भागांवर नियंत्रण ठेवण्यासाठी या गडाला मोठे लष्करी महत्त्व होते. आजही येथे दिसणाऱ्या कातळात कोरलेल्या पायऱ्या, पाण्याच्या टाक्या, तटबंदी, गुफा, मंदिराचे अवशेष आणि तोफा हा इतिहास जिवंत ठेवतात. वरती वृक्षारोपण ही आहे. तुम्हाला खाली दाखवलेलं होतं की जे पर्यटक, गडप्रेमी, शिवभक्त गडावर येत आहेत त्यांना हातामध्ये एक एक दोन दोन रोपं दिली जात होती आणि ती गडावर घेऊन पाठवत होते. आणि ती झाडं या आसेरी गडावर लावली जात आहेत, कारण निसर्ग वाचवणं, निसर्ग जपणं ही काळाची गरज आहे. आणि कुठेतरी आसेरी गडावरच्या झाडं झुडपं वाढली पाहिजेत, यासाठी वृक्षारोपण ही आलेले शिवभक्त, गडप्रेमी या ठिकाणी करताना आपल्याला दिसून येत आहेत. ते सबस्क्रायबर मित्र आपल्या आसेरी गडावर मिळत आहेत. त्या सर्वांना भेटून आनंद होतोय, कारण आपले व्हिडिओ ते नेहमी बघत असतात. आणि त्यांनी एक छानसा, आपण काय फार मोठे नाही पण फोटोही घेतला. सो असे मित्र भेटतात तर आनंद होतो. इतिहास जपणाऱ्या प्रत्येक गडप्रेमींसाठी आसेरी गड म्हणजे एक प्रेरणास्थान आहे. पुढे आम्ही गडावरील राजवाड्याचे अवशेष पाहिले. अनेक ठिकाणी पडझड झाली असली तरी त्या दगडांमधून आजही इतिहास बोलताना जाणवतो. यानंतर खडकात कोरलेले देवीचे मंदिर, तोफ गोळे, तटबंदी, पाण्याच्या टाक्या आणि गडावर भगवा ध्वज पाहताना अंगावर रोमांच उभा राहत होता. दरम्यान धुक्याची दाट चादर संपूर्ण गडावर पसरलेली होती. काही क्षणात धुके बाजूला झाले की हिरवगार दऱ्या पुन्हा दिसत होत्या. हा निसर्ग शब्दात सांगणे खरोखर अशक्य आहे. थोडी विश्रांती घेतली, सोबत आणलेला डब्बा खाल्ला आणि पुन्हा संपूर्ण गड फिरून पाहिला. या प्रवासात अनेक नवीन मित्र भेटले. सर्वांच्या चेहऱ्यावर एक भावना होती, इतिहासाबद्दल आदर आणि निसर्गावरील प्रेम बघायला भेटले. एक मनापासून विनंती, मित्रांनो, आसेरी गड हा फक्त ट्रेकिंग स्पॉट नाही, हा आपल्या इतिहासाचा, संस्कृतीचा आणि स्वाभिमानाचा ठेवा आहे. गडावर आल्यानंतर कृपया कोणत्याही ऐतिहासिक वास्तूचे नुकसान करू नका. दगडावर नावे लिहू नका. तोफा, शिल्पे किंवा इतर वस्तूंना हात लावून त्याची मोडतोड करू नका. आपल्यासोबत आणलेल्या प्लॅस्टिकच्या पिशव्या, बाटल्या किंवा इतर कचरा गडावर टाकू नका. कचरा पेटीचा वापर करा किंवा कचरा परत खाली घेऊन या. आज गडावर फिरताना काही ठिकाणी दारूच्या बाटल्या आणि कचरा पाहून मनाला खूप वेदना झाल्या. ही पवित्र आणि ऐतिहासिक जागा आहे. कृपया तिचा अपमान करू नका. इतिहास जपा, निसर्ग जपा आणि पुढच्या पिढीसाठी हा अमूल्य वारसा जतन करा. जर तुम्हालाही पावसाळ्यात निसर्ग, इतिहास आणि रोमांच ट्रेकिंगचा अनुभव घ्यायचा असेल तर आयुष्यात एकदा तरी आसेरी गडाला नक्की भेट द्या. छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय भवानी, जय शिवराय. या आसेरी गडावर आल्यानंतर या आसेरी गडावर नेमकं काय काय बघायला भेटतं, तर तटबंदी, पाण्याच्या टाक्या, त्याचबरोबर या ठिकाणी असलेले भुईघर, म्हणजे भुईघर एकच आहे, मंदिर आहे
त्यानंतर या आसेरी गडावर आपल्याला प्राचीन अशा काही तोफा पाहायला मिळतात आणि त्या आता शिवप्रतिष्ठानने नवीन पद्धतीने बनवलेल्या आहेत आणि इथे लावलेल्या आहेत, त्या पाहायला भेटतात. त्याचबरोबर या आसेरी गडावरून जे आसेरी गडावरून निसर्गाचं अप्रतिम दृश्य या आसेरी गडावर आल्यानंतर पाहायला मिळतं. आजही आपण आलेलो आहोत आणि निसर्गाने या ठिकाणी जी धुक्याची चादर टाकलेली आहे ती चादर बघताना मन मोहून जातोय. सुंदर असं हे दृश्य आहे. हा अनुभव आगळा वेगळा आहे. आपण आसेरी गडावर फिरतोय आणि या ठिकाणी तलाव आहे. तलावामध्ये बराचसा पाणी भरलेला आहे. हा पाणी जानेवारी फेब्रुवारीपर्यंत असतो आणि जे पिण्याचे पाण्याचे टाके आहेत ते तर वर्षभर पाणी पिण्यासाठी एकदम थंडगार आणि स्वच्छ पाणी असतं. तेही तुम्हाला पुढे मी दाखवणार. पण त्या काळामध्ये घोडे असतील किंवा इतर जे काही गोष्टींसाठी पाणी लागत असेल ते पाणी या तलावामध्ये साठवून ते वर्षभर या गड किल्ल्यावर जो पाणी लागत असेल तो पुरवला जात असेल. आणि पिण्यासाठी जे पाण्याची टाकी आहेत त्या या डाव्या साईडला पाण्याचे 2 टाक्या आहेत. तेही तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये दाखवेन. पण असा हा इतिहास, अशा ह्या वास्तू आसेरी गडावर आल्यानंतर पाहायला मिळतात. पण इथे तुम्हाला काय दिसत आहे? ही गोष्ट बघून खूप राग येतोय, खूप वाईट वाटतंय. असे जे मग काय बोलायचं ते तुम्ही कमेंट्स करून सांगा. अशा लोकांना तुम्ही काय सांगाल? गडावर येऊन हे सगळं करतात, घेऊन येतात, अशांना काय सांगाल? खूप वाईट वाटतं. कारण आपला इतिहास आहे, पूर्वजांचा ठेवा आहे, तो आपल्यापर्यंत इतिहास त्यांनी जपून ठेवलेला आहे आणि हा इतिहास आपल्याला पुढच्या पिढींना जसाचा तसा सुपूर्द करायचा आहे. अशा पवित्र ठिकाणी हे करताना तुम्हाला लाजाबिजा वाटत नाही तर मग फार दुर्दैव आहे. एवढी झाडं झुडपं बाकीच्या ठिकाणी आहेत, तिकडे जा तुम्ही, भरपूर अशी जागा आहे. पण गडावरच का? गडावरच हे सर्व का? हाही एक प्रश्न. अशांना काय सांगाल? कमेंट्स करून तुम्हीच आता उत्तरं द्या अशा लोकांना. आपण आसेरी गडावर खूप जबरदस्त ट्रेकिंग करत फिरतोय. आपल्यासोबत आलेले मित्र आहेत पण ते काय जास्त फिरत नाहीत आणि मला माझा व्हिडिओ पूर्ण करण्यासाठी असं फिरावं लागते. आता आपण अशाच एका इतिहासाच्या ठिकाणी आलोय, तुम्हाला दाखवणं गरजेचं होतं. आपण एकंदरीत पूर्ण आसेरी गड एक्सप्लोअर केलाय. आता आपण जातोय घरी. घरी जाताना तुम्ही गडावरती चढल्यानंतर, गडावर चढण्याच्या सुरुवातीलाच तुम्ही मेन दरवाजेत आत एंट्री केल्यानंतर तिकडून 100 मीटर चालल्यानंतर तुम्ही पुढे आल्यानंतर तिथे डाव्या साईडला पिण्याच्या पाण्याचे टाके आहेत आणि या टाकीमधला जो पाणी आहे तो वर्षभर उन्हाळ्यामध्ये थंडगार असतो, पावसाळ्यामध्ये गरम पाणी असतं. आलेले सर्व शिवभक्त असतील, गडप्रेमी असतील, ते सर्वजण याच पाण्याच्या टाक्यामधला पाणी घेऊन पितात. तर तुम्ही बघू शकता इथे पाण्याचे टाके आहे, पण सहजा या पाण्याच्या टाक्यामधला पाणी आहे ते पिण्यासाठी वापरत नाही, तर ते कोणी कॅम्पिंग वगैरे करत असतात तर ते भांडी वगैरे धुण्यासाठी करतात. पण हाही पाणी वर्षभर असतं. त्यानंतर थोडंसं पुढे जाऊया आपण. या आसेरी गडाच्या कडेला हे शुद्ध प्युअर नैसर्गिक असं हे पिण्याचे पाण्याचे टाके, आणि ते पण उभ्या दगडामध्ये कोरलेले आहेत आणि ते पण वर्षभर पाणी या पाण्याच्या टाक्यामध्ये असतं. म्हणजे खूप आश्चर्य आहे. हे बघा, पिण्याचे पाण्याचे टाके
पूल आहे. हे फक्त आता पावसाळ्यातच पूर्ण भरलेलं नाही, तर वर्षभर या पाण्याच्या टाक्यामध्ये पिण्याचं पाणी भरलेलंच असतं. चला आपण ही पाणी पिऊन बघूया. मस्त, एकदम एक नंबर. तुम्ही पण आलेत तर या आशेरी गडावरील पाण्याच्या टाक्या आहेत, पिण्याच्या पाण्याच्या टाक्या, त्यातलं पाणी पिऊन बघा आणि नंतर मग कमेंट्स करा. हो, 3:50 झालेत. आपण आसेरी गडावरून आता उतरतोय. खूप सारा धुका येतोय आणि धुक्यामध्ये जोरदार वाराही येतोय. आलेले सर्व पर्यटक आता परतीच्या प्रवासाला लागलेले आहेत. दिवसभर मोठ्या प्रमाणात पर्यटक या आसेरी गडावर आलेले होते, चढत होते आणि वरती चढल्यानंतर भरपूर सारा धुका होता. त्यामुळे काही गोष्टी आपल्याला तुम्हाला पाहिजे त्या पद्धतीने दाखवते आल्या नाही, पण जेवढं काही शूट करता आलं तेवढं मी शूटिंग केलेली आहे आणि तुम्हाला उद्या बघायला भेटेल.